आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. 10 दिवस भक्तिमय वातावरणात पार पडलेला नवरात्र उत्सव, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात संस्मरणीय ठरले. शिवाय प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी राबवलेला स्वच्छता ही सेवा हा उपक्रम आणि जिल्हा पोलिसांनी 3 जहाल नक्षल्यांना केलेली अटक या महत्वाच्या घडामोडी ऑक्टोबर महिन्यात दखल घेण्याजोग्या ठरल्या. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरासह अन्य गावांमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात आला. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तसंच विद्यार्थ्यांनीही यात हिरिरीनं सहभागी होऊन सार्वजनिक ठिकाणांची सफाई केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आदिवासी समाजातील नागरिकांनी गडचिरोली इथं चक्काजाम आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारनं केलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लखीमपूर खीरी इथं शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान 3 शेतकरी आणि 1 पत्रकार ठार झाले होते. यातील आरोपी अजय सिंह मिश्रा यांच्या मुलावर कारवाई करावी या मागणीसाठी भाकप, माकप, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, BRSP इत्यादी पक्षांच्या संयुक्त किसान मोर्चानं 3 ऑक्टोबरला गडचिरोली इथं निदर्शनं करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वातील ओबीसी जागर यात्रा 4 ऑक्टोबरला गडचिरोलीत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं ओबीसींच्या हितासाठी राबवलेल्या योजनांची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रसंगी खासदार अशोक नेते, कृष्णा गजबे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे उपस्थित होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी 5 ऑक्टोबरला हजारो कुणबी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार कृष्णा गजबे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, मंत्री परिणय फुके, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉक्टर नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉक्टर नामदेव किरसान सहभागी झाले. ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली पोलिसांनी 3 जहाल नक्षल्यांना अटक केली. यात छत्तीसगडच्या नक्षल चळवळीत कार्यरत रजनी वेलादी, नक्षल्यांना स्फोटांसह अन्य साहित्य पुरवठा करणारा नक्षल उपकमांडर चैनुराम कोरसा आणि त्याचा सहकारी मेस्सो कौडो यांचा समावेश होता. पोलिसांची ऑक्टोबर महिन्यातली ही मोठी कारवाई होती. मागील काही दिवसांपासून कोरची, कुरखेडा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी केली जात होती. या संदर्भात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर 6 ऑक्टोबरला कुरखेडा पोलिसांनी आंधळी मार्गावरून 2 ट्रकमधून 22 गोवंशांची सुटका करून 20 लाख रुपये किमतीचे 2 ट्रक जप्त केले. कोरची तालुक्यातील झेंडेपार इथल्या प्रस्तावित लोह खाणींची जनसुनावणी 10 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि खाण परिसरातील नागरिक उपस्थित होते. गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात आलं. या केंद्राचं उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे उपस्थित होते. रानटी हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यामुळे आरमोरी आणि गडचिरोली तालुक्यातील शेतकरी प्रचंड दहशतीत वावरताना दिसून येत आहे. 17 ऑक्टोबरला गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावरील दिभना इथल्या होमाजी गुरनुले या शेतकऱ्याला रानटी हत्तीनं ठार केलं. दुसऱ्या एका घटनेत आरमोरी तालुक्यातील रामाळा इथल्या शेतात धान कापत असताना वाघानं अचानक हल्ला केल्यानं ताराबाई धोडरे नामक वृद्ध महिला ठार झाली. शिवाय कुरखेडा तालुक्यातील ठुशी गावाजवळ सायत्राबाई बोगा नामक महिलेला बिबट्यानं ठार केलं. त्यानंतर रामाळा इथल्या महिलेला ठार करणाऱ्या T13 या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळालं. राज्यातील खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीत धनगर जातींचा असंवैधानिकरित्या समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी आदिवासी बचाव कृती समिती आणि विविध आदिवासी संघटनांनी 20 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. 10 दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवादरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये युवक युवतींनी रास गरब्याचा आनंद घेतला. विजयादशमीचा सणही उत्साहात साजरा झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. आताच आपण ऐकलं गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.